आणि टाकलेले आहेत एक नंबर. तिळाचे लाडू आहेत बघा, तुम्हाला खूप आवडतात. हो आणि मिरची भजी पण आहे, माझी आवडते. माझी साथी आताच बनली आहे सारथी, ती गाडी चालवते. येवा कोकण आपलो जसा. अरे घरी तर बोलायला देत नाही की मी व्लॉग मध्ये बोलू दे. आणि पाठी मस्तपैकी असं घनघाट जंगल आहे, खूप भारी वाटतं, म्हणजे खूपच भारी वाटतं. चला मग मंडळी पटपट पाया पडून घ्या. श्री देव धनी धावबा, मग श्री धनी देवी. काय पाहणी वाटा यार, इन मंथ ऑफ मे मध्ये, ते पण क्या पाहिजे लाईफमध्ये. हे ते मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे बघा. आणि इकडे ते हे रंगमंच आहे, एक नंबर नजारा, चुम्मेश्वर नजारा बघा ना यार. वरती बघा पालखीचं हे केलं चित्रकरण, खूप छान केलं बघा, मस्त. सुप्रभात मंडळी फ्रॉम कोकण लांजा. तुम्हाला माहिती असेल आपण आहोत आपल्या गावी लांजाला. आज तारीख 28 मे आणि वाजत ऑलमोस्ट सकाळचे 9:30 पावणे 10. आणि आज तर स्पेशल नाश्ता तुम्ही पाहिला, हा तोंडातून पाणी सुटलं. गरम गरम वडापाव, आईने केलं गरम गरम वडापाव, ते तुम्हाला ऑफकोर्स दाखवीन पुढे मी. आणि आजचा प्लॅन काय माहिती आहे, आज माहिती तुम्हाला सांगतो, आज पाऊस थांबला आहे. आज आभाळ क्लिअर आहे, फुल क्लिअर आहे, हे बघा. नाहीतर जो पाऊस पडतोय सकाळ रात्र दुपार, वांदे करून सोडला. आज कुठे जरा आपल्याला चांगलं उजळलेलं आहे, ते एक बरं आहे. तर आजचा आपल्याला कसं आहे ना, आता आपण ऑफकोर्स पहिले गरम वडापाव खाणार आहे आणि मग आपण जाणार गोळशीला. गोळशीमध्ये आपली मंजू आत्या आहे, तिकडे आपण जाणार तिला वडापाव द्यायला. तिला वडापावाची इच्छा आहे, तर आपण तिला ते देऊन येऊ, आईने बनवलेत तर. आणि मग त्याच्यानंतर आपण तिकडून जाणार आहे निवोशी करत इंडवटीला, थोडं इंडवटी एक्सप्लोर करू. मग त्याच्यानंतर अजून पुढे कसं गाव आहे, गावाचं नाव विसरलो आहे मी, ते पुढे सांगेन तुम्हाला मी. ते स्क्रीनशॉट मारून ठेवलं आहे, तिकडे मग खूप छान मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. मंडळी आज बेत आहे गरम गरम वडापावचा. ओ माय गॉड, आईने टाकलेले आहेत एक नंबर. तेल गरम झाला असे बोलत. हां बरोबर. आईने तेल असं गॅस ऑन केला आणि फोन आला, तर इकडे फोनमध्ये गेलं 10 मिनटं. तर पहिला राऊंड जरा करपला, तोही बात आपण अच्छा लागतं. आणि आपण पाव पण सकाळ घेऊन आलो. 15 लादीचा पाव येतो, आपण आणलेत 18. दाखव बघो. आणि स्पेशल लाडू, कुठे मुगाचे नाही, मुगाचे लाडू आहेत बघा, तुम्हाला खूप आवडतात. मी 2 घेतले, मम्मीला 1 पाहिजे. अरे हां मम्मीला खाऊ दे. अरे वडापाव खावा पहिले. हो आणि मिरची भजी पण आहे, माझी आवडते. क्या बात हे हे हे. हा मस्त करपला बघा. ओ हो एक नंबर. हा पडला काय. तर आपण हा गरमागरम वडापाव घेतला खायला. आपण एक काम करूया, पंखा बंद करू यार, थंड होता कामा नये, महत्त्वाचं ते आहे. चला आता वडापाव वर आपण जरा ताव मारूया. असा ओपन करून खातो मी, पण ठीक आहे. भजी पण हा अरे हा मिरची भजी पण आहे ना. थांबा. सुंदर, अति सुंदर, एक नंबर झालं, एक नंबर. चल हो 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 एक नंबर. आणि माझी फेवरेट मिरची भजी पण आली बघा, क्या बात आहे. चला गरम आहे ना, व्हेरी गुड. चला मग म्हटलं आपण निघतो आता जायला पहिले गोळशीला. आणि मग जमल्यास आपली नदी पाहू, जमल्यास. आता पाऊस नाही म्हणून वाटत नाही जायला पाहिजे. हां नाही ना, आता पाऊसच नाही, पाऊसला गेलो असतो कदाचित. आता पाऊस नाही आहे. आई मग जाऊच नको. ठीक आहे बघू. येताना आपण निवोशी इंडोळे जाऊ. तर आपल्या मावशीने आत्या, तर आपल्या आत्याला आपण घेतलेला एवढा साव खाऊ. चला गाडी टाकूया आणि निघूया. तर मंडळी आपण आता आहोत साटवडी रोडला. माझी साथी आताच बनली आहे सारथी, ती गाडी चालवते. पहिले आपण जाणार आहे गोळशीला मंजू त्याकडे. आणि आता पूर्णपणे असा स्पीड ब्रेक, हळू रे बाबा, हळू. यायला भीती वाटते मला. ही शाळा बघा, प्राथमिक शाळा लांजा क्रमांक 3 भटवाडी. अरे बाबा माझ्या. बाकी वातावरण आता मस्त ओपन झालेलं आहे. पावसाचा नाव निशाण नाही आहे. एक बरं ऊन नाही आहे, ते चांगली गोष्ट आहे. येवा कोकण आपलो जसा. भारी फिलिंग. मंडळीनो गाव सोडू नका, गाव है तो सब कुछ है, लक्षात ठेवा. मुंबईला काम धंदे करा, पण गावी या वर्षातून 5 ते 6 वेळा तरी.
भारी वाटतं रे. हे बघा फायनली समोरून आली आहे लालपरी. कुठची गाडी आहे? लांजा बापेरे. लांजा बापेरे गाडी सकाळी 10ची असते ना ती वाली. हे आहे कोंडियेचं प्रवेशद्वार. देवस्थान कोंडी प्रवेशद्वार. आतमध्ये 3 खूप छान मंदिर आहेत. खूप आधी शूट केलं होतं मी. आपण नेक्स्ट टाइम येऊ ना तेव्हा पुण्याचं शूट करू. आणि आपलं ग्रामपंचायत कोंडी कार्यालय. कोंड्या 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 कोंड्या. हा मंथ ऑफ मे मध्ये सर्व पाहतोय ना, ह्याच्यापेक्षा सुख नाही. हे बघा आपल्याला स्ट्रेट जायचं आहे टुवर्ड्स निवोशन इंडोवर्टी. पण आपण चालू गोळचीला म्हणून आपण इकडून घेतोय हा राईट. मग आपण जाऊ स्ट्रेट. पुन्हा इकडे येऊन आपण मग स्ट्रेट निघून जाऊ. साईडला बघा पाण्याचा वाळ मस्त वाटतं. बघा 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 एक नंबर. असं सर्व पाहायला मजा येते. आता थोड्याच वेळात आपण येऊन पोचू गोळोशीला. तर मंडळी आपण फायनली येऊन पोचलो गोळोशीला. आता इकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. रस्ता चुम्मेश्वर रस्ता आहे चुम्मेश्वर. आणि हा कुत्रा मधोच बसला. हम जाएगा हम इधर बैठेगा तुम सारे जाओ. हो ना तुम सारे जाओ. थँक्यू. चला गोळोशी आंबा. आपण चालू आता मंजू आत्याकडे. पाऊस नाही तर बरं वाटतं जरा. चाबी नको काय? काय नको काय नको बनवा नको काय नको. तर इकडे आपण येऊन पोचलो आपल्या आत्याच्या घरी. तसं मी खूप वेळ दाखवलं. अभी आए है तो देख के ले लो. पाऊस पडला कालपासून पूर्ण सर्व मळे वगैरे भरले बघा इकडे. हे बघा अभी तो कुछ हीरो वगैरे नहीं है और होना बाकी है. मंथ ऑफ जून जुलैमध्ये. तर हे बघा आपलं हे आत्याचं घर आहे इकडे. आणि पूर्णपणे इकडे अशी वाडी आहे ह्या साईडला. तिला बोलतो बोलू नको तर सासूरू झाले बघा. मग मी कसं बोलू बरोबर की नाही. मी कसा बोलू हीच बोल लागली तर. अरे घरी तर बोलायला देत नाही की मी व्लॉग मध्ये बोलू दे. अशी अवस्था आहे रे बाबा. तर मंडळी आपण निघालो आता फ्रॉम गोळोशी. आता चाललो आपण इंडोवटीमध्ये. तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला मी इंडोवटीमध्ये. चला. तर तिकडून कोंडी म्हणून रस्ता फुटला ना तुम्हाला आधी दाखवला होता. तुम्हाला दाखवतो ना आधी. तिकडं आपण आतमध्ये आलेलो आहे. रामबाडेवाडी आपण क्रॉस केलो आहे. चाललो आता पुढे. मस्त विकास घनघाट जंगल आहे आणि मधून रस्ता आहे. खूप मस्त वाटतं बघा. साईडला लहान लहानची घरं पण आहेत. तर मंडळी इकडे येऊन पोचलो आपण आता इंडोवटीकर वाडीकडे. आय थिंक इकडेच खाली कुठेतरी मंदिर आहे. आपण जाऊया आणि मस्तपैकी छान असा नजारा आहे बघा. आणि अजूनपर्यंत कौलारू घरं पाहून ना खूप बरं वाटतं यार. चला इकडे येऊन पोचलो आपण आता इंडोवटीमध्ये. हे इंडोवटी पूर्णपणे या साईडला बघा घरं बघा इकडचे. आणि समोरच मंदिर आहे इकडे. हे बघा इटला देवीचं. कुठून इकडून चल ना त्यात काय. चला. आणि पाठी मस्तपैकी असं घनघाट जंगल आहे. खूप भारी वाटतं म्हणजे खूपच भारी वाटतं यार. हां खूप म्हणजे खूप भारी वाटतं. वातावरण एकदम झालं आहे भारी. पाठी बघा ढग आलेत बघा. पावसाळे ढग. हो 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 मजबूत पाऊस पडणार आहे फॉर श्योर. भागो नाही रेनकोट लाया हम अभी तो मजा आएगा भिडू. आपण दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊ आणि निघू मग. आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यावर असं त्याचा गाभारा आहे. हे बघा. चला आता आपण जाऊया आतमध्ये. चला मग मंडळी पटपट पाया पडून घ्या. पहिल्यांदा आलो या मंदिरामध्ये पण खूप भारी वाटतं आहे. श्रीदेव ब्राह्मण मग श्रीदेव धनी धावबा मग श्री धनी देवी आणि हे श्री विठ्ठल देवी. विठ्ठल देवी नाही विठ्ठल देवी आहे ते. हां पावन देवी. बोललो होतो ना की मस्तपैकी ढग भरलेत पाऊस येणार आहे. बघा पाऊस लागला पडायला. हाय ना हा बघा पाऊस लागला पडायला. आम्हाला बोललो जा तिकडे आणि आपलं रेनकोट काढून
उभी राहा, मी आलो शूट करून. हे दोन्ही मंदिर ॲक्च्युली आहे ना धावबा मंदिरच आहे. दोन्ही मंदिर धावबा मंदिरच आहे. हा मंदिर आणि ते मंदिर पण. तर ॲक्च्युली आतमध्ये विठ्ठला देवी आहे. माझी आत्या म्हणत होती इटला देवी, नॉट इटला, इट विठ्ठला देवी. आणि मी पण बोलत बोलत आलो इटला देवी, हे आहे विठ्ठला देवी. आणि दोन्ही मंदिर हे धावबा मंदिरच आहे. तसं मला माहिती नव्हतं म्हणून मी विठ्ठला देवी म्हणत होतो, त्यासाठी क्षमा करावे. चला आपण दर्शन घेऊया मंदिराचं, निघूया. मंदिर आपण इंडोवटीहून बाहेर पडलो आहे आणि चाललो होतो वनगोळे गावामध्ये सप्तेश्वर हे मंदिर पाहायला. इंडोवटीमध्ये फाटा फुटला जायला गावामध्ये. रस्ता बघा जाम बेकार. आता कायच नाही, त्याच्या आधी खूप बेकार रस्ता होता. अरे देवा, हालत खराब आहे. पुढे असं चांगलं आहे म्हणून आपण आरामात चाललो, काय घाई नाही आपल्याला. चला अरे बा माझ्या. ओके चला. तर मंदिर आपण फायनली खराब असं खाली उतरलो आहे. आता इकडे हा ब्रिज लागलेला आहे आणि चाललो पुढे ना. ब्रिज पण नजारा पहा, एक नंबर नजारा आहे, खूप छान आहे. आहा, काय पाहणी वाट आहे यार, इन मंथ ऑफ मेमध्ये. ते पण क्या पाहिजे लाईफमध्ये तुम्ही. चला. तर म्हणजे फायनली इकडे आपण येऊन पोचलो आहोत श्री सप्तेश्वर मंदिराकडे. हे सप्तेश्वर आहे, सप्तेश्वर नाही आहे, चुकून मी सप्तेश्वर बोललो, क्षमा असावी. हे ते मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे बघा. आणि इकडे ते हे रंगमंच आहे आणि गाव आहे वनगोळे. आपण गाडी इकडेच पार्क केलेली आहे आणि आपण जाऊया पुढे आता. हे जे मंदिर आहे ना, ते समोरच पहा ना, छानसा रस्ता होतोय बघा ना. काय नजारा आहे बघा, 101 नजारा आहे, एक नंबर नजारा, चुम्मेश्वर नजारा बघा ना यार. मस्त वातावरण झालं आहे. मला एकाने कमेंट केली होती माझ्या रीलवर की दादा वनगोळेचं श्री सप्तेश्वर मंदिर एक्सप्लोअर करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ॲक्च्युली मला आवडलं आहे ते. थँक्यू सो मच. आपण घेऊ जरा दर्शन. चला. श्री सप्तेश्वर मंदिर, श्री सप्तेश्वर प्रसन्न. चला. तर मंदिराला आपण आता आलो मंदिराच्या आतमध्ये ना. मंदिर खूप छान बांधलं आहे. आय थिंक सो नवनीत बांधलं असं वाटतं मला तरी. 22 ना. पण खूप छान आहे. इकडे ही पालखी या साईडला. हर हर महादेव, बम बम बोले. तर आपण सर्वात आधी गणपती बाप्पाच्या पाया पडू. श्री गणेशाय नमः. मग श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पाया पडू. जय हरी विठ्ठल. आणि आता महादेवांचं दर्शन घेऊ. बंद आहे, आपण आतमध्ये जात नाही आहे, तुम्हाला बाहेरून दाखवतो मी. हे बघा, हे असं शिवलिंग आहे इकडे. हे बघा, हे असं शिवलिंग आहे इकडे. चला. आणि इकडे वरती बघा पालखीचं हे केलं चित्रकरण, खूप छान केलं बघा, मस्त वाटतं. चला निघूया आपण आता.